अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार माया मुंडे यांचा विजय झालेला आहे। विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांनी इथं घवघवीत यश मिळवलेलं आहे। पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन। आणि या यशाचं श्रेय आपण कोणाला द्याल आणि पुढची रणनीती कशी असेल कामाची? सर्व नागरिकांना आणि सर्व शेवगावच्या जनतेला मी श्रेय देत आहे। आणि पुढचं कामाचं नियोजन सर्वात प्रथम पाण्याचा प्रश्न, नगरपालिका शेवगाव गावात आणण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न, तिन्ही प्रमुख मुद्दे राहतील। आपण भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी राहिलेला आहात, अजूनही आहात, तर पुढची वाटचाल नेमकी कशी असणार? कारण शिंदे गटानं आपल्यावरती विश्वास दाखवला, एवढं मोठं पद जे आहे आपल्याला मिळालंय, पुढची रणनीती कशी? मी खरं पाहता एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करीन। कारण माझ्या पक्षात, ज्या पक्षात मी 27 वर्ष काम केलं, त्या पक्षाने मला नाकारलं। पण ज्या पक्षाशी मी कधीच काम केलं नाही, त्या पक्षाने मला जवळ केलं। याच्यापेक्षा माझ्यासाठी त्या पक्षाने काय दिलं पाहिजे? आज शेवगाव नगरपालिका पहिल्यांदा जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होती। याआधी मी शेवगावला, मी स्वतः नगरसेवक आहे। याच्या आधी आमची आई शेवगावला ग्रामपंचायतला निवडून आलेली आहे। आणि इथं प्रबळ दावेदार असताना, सगळ्या सर्वेमध्ये मी पुढे असताना, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी आणि स्वतःचा पाहुणा त्याला पुढं करून भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या कार्यकर्त्याला इथं डावलण्यात आलं। आता मी होतो, अजून एक भाजपचे उमेदवार जे आमच्या बरोबरच होते ते मागत होते, ते सुद्धा सक्षम होते। पण ते न देता आपल्याच घरातला पाहुणा पुढं करायचा, ही नीती शेवगावच्या लोकांना आवडली नाही। आणि लोकांनी निर्णय घेतला आणि इथं धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं। इथं आतापर्यंत धनुष्याचं कोणताही उमेदवार निवडून आला नाही। आणि तसं पाहतं तर इथं एक युवा कार्यकर्ता तयार झाले होते, तालुका अध्यक्ष वगैरे काम करत होते। पण आजच्या याला आपण ज्या पद्धतीने इथं लोकांनी धनुष्याची सीट निवडून दिले, नगराध्यक्षपद निवडून दिलं, हे पहिल्यांदा घडलं। आणि याचं श्रेय शेवगाव शहरच्या जनतेला एकनाथ शिंदे साहेबांना जातं। पण जे भाजपचे वरिष्ठ नेते होते त्यांनी कुठं याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही का, किंवा काय झालं होतं नेमकं? दुर्दैवाने मला जी भाजप कळत होती तशी परिस्थिती दिसत नाही, तशी राहिली नाही असं वाटतं। पण मी वरिष्ठ नेतृत्वाला बिलकुल दोष देऊ शकत नाही। प्रदेश अध्यक्ष आणि बावनकुळे साहेब यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, तुझं तिकीट फायनल केलंय। असं असताना लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी प्रदेश बी झुकला। हे एक आपण म्हणतो, याच्या आधी समजा दिल्ली झुकली, तसं प्रदेश झुकला एका लोकप्रतिनिधी हट्टापायी। हे दुर्दैव आहे भाजपसाठी। जे मी भाजप पाहत होतो, ऐकत होतो, पार्टी इज डिफरंट, पार्टी सर्वात मोठी, पण भाजपमध्ये दुर्दैव पार्टीपेक्षा ह्या जे प्रत्येक मतदारसंघात मताचे ठेकेदार आणून बसलेत ना, ते मोठाले झालेत असं एक दिसतंय। पुढची मग आता वाटचाल कशी असणार आहे? आपण धनुष्यबाणासोबतच असणार की कमळ पुन्हा हातात घेणार? नाही, आता मी धनुष्यबाणासोबत आहे। दुसरी, एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला, तो मी पहिल्यापासून प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता, राजकारण कळत असतानापासून भारतीय जनता पार्टीचा विचाराने काम करणारा कार्यकर्ता आहे। पण दुर्दैवाने मला 2-5 वर्षापासून खूप त्रास करण्यात आला। मी वारंवार वरिष्ठाला सांगत होतो, हे लोकप्रतिनिधी त्रास देतात, खोटे गुन्हे दाखल करतात। अहो, तुम्ही कुठपर्यंत त्रास द्यावा? काल इलेक्शन सुरू झाल्यानंतर यांचे 2-3 बगल बच्चे गेले जिल्हा अध्यक्षाकडं, मग अरुण मुंडेची हकलपट्टी करा। हरकत नाही, तुम्हाला अधिकार आहे मला हकलपट्टी करण्याचा, म्हणण्याचा, पण तुम्ही त्याच्यामध्ये मजकूर काय लिहिला? गुंड प्रवृत्तीचा, वाळू तस्कर। आता ह्यो गुंड, वाळू तस्कर तुम्हाला आज दिसत का? मग मी इतक्या वर्षात 25 पार्टीत होता दिसला नाही का? 2014ला 2019ला हिरेन तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, तुम्हाला तेव्हा दिसला नाही का हा वाळू तस्कर? कोणत्या लेव्हलला जाऊन तुम्ही प्रचार केला? मी त्यांच्याबद्दल, मी तर काढला असतं तर ते लय लांब विषय झाला असता त्यांचा काय काय काढायचं? शेवगाव पाथर्डी, शेवगाव तिसगाव पैठण रोड आहे, त्याचे ते पार्टनर आहेत स्वतः। तिची सख्य बहिणीला ते काम दिलंय। पाथर्डी पाणी योजनेत पार्टनर आहेत, शेवगावच्या पाणी योजनेत पार्टनर आहेत। अरे तुम्ही कशाला सोडीना? आज त्या पाईपलाईन रोडच्या तिथं जवळजवळ 150 कोटीची एक जागा घेतली, आणि 2014ला तुम्ही इलेक्शन लढायला आले
अक्षरशः रडत होते तुम्ही, आमचे कातडे काढले राष्ट्रवादीनी, आमच्या अंगात रक्त ठुलं नाही, एवढं लुटिलं, आमच्याकडे रुपये नाही, तुम्हीच मदत करा. आणि ह्या जनता जनार्दनाने या भाजपच्या लोकांनी मदत केली. आज तुम्ही कोट्यानी गप्पा मारायला लागले आणि आमच्यासारखे खोटे नाटे आरोप करता. भ्रष्टाचार तुम्ही करणार, बदनाम आम्हाला करायचं, हे लय मुद्दे होते. तरी आम्ही संयम ठेवला, प्रचारात कोणताही अपशब्द आम्ही घेतला नाही. पण काय असतं, समोरच्यानी जेवढे अपशब्द दिले तेवढेच मत मला लोकांच्या हातात दिली. पक्षाने जर बघितलं तर तुम्ही इकडे उमेदवारी करत असताना शिवसेनेकडून तरी देखील आपल्यावरती कारवाई केली नाही किंवा पक्षातून आपल्याला काढलं नाही, कसं बघताय सगळं? असं कसं नाही बघत मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, राम शिंदे साहेब, पालकमंत्री विखे पाटील, पंकजाताई मुंडे यांना सगळ्यांच्या विचारांनी काम करणारा कार्यकर्ता. मी महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा आदर आणि प्रामाणिकपणे शब्द पाळून काम केलेलं आहे. आता सुद्धा मी कोणताही वेगळा विषय केला नाही. माझ्यावर अन्याय झाला हा पार्टीच्या नेत्यांना माहिती आहे, कारण लोकप्रतिनिधींनी ऐकलं नाही. प्रदेश अध्यक्ष आणि निवडणूक प्रमुख यांनी दोघांनी स्पष्ट सांगितलं होतं की अरुण मुंडेला तिथे अध्यक्षपदाचे सर्वे माझ्या बाजूने होते. आज अटीतटीची लढाई झाली, येस खेचून आलं, आज आम्ही निवडून आलो. पण हेच समजा भारतीय जनता पार्टीचं एबी फॉर्म असता तर खूप फरकाने आणि आज 10 ते 15 सीटाच्या पुढं भाजपची सीट आली असते. याचं अवलोकन आता भाजपच्या वरिष्ठांनी करणं. किती नेत्यांच्या खालच्या हे जे ठेकेदार बसलेत ना तालुक्या वाईज मतदारसंघात, कारखानदार, यांचं किती ऐकायचं याचा विचार पार्टीने केला पाहिजे. भाजपच्या काही नेत्यांनी आपल्याला फोन केला किंवा अभिनंदन केलं? नाही, जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी मला अभिनंदन केलंय, शुभेच्छा आल्यात. शेवटी मी आतापर्यंत त्यांच्यामध्येच काम केलंय. हा धनुष्यबाण मी जरी शौभामध्ये घेतला असेल तर जिल्ह्यामध्ये लोकांना मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच पाहतात माझ्याकडे. आज पण त्यांचं प्रेम आहे, जे मी काम केलं त्याच्यामुळं ते सगळे अटॅचमेंटमध्ये माझे आहेत. आणि साहजिक हे एक आपण एकत्र राहिल्यानंतर आपल्या माणसाला शुभेच्छा देणं हे काय चुकीचं नाहीये. आणि शेवटी राजकारणामध्ये विरोधक जरी निवडून आला तर शुभेच्छा देणं हे काम असतं ना. मी तर त्यांचा कोणाचा विरोधक नाही. पदाचा आपण राजीनामा देणार आहात का पुढचे नेमके कसं? नाही, पदाचा राजीनामा माझा प्रश्न येत नाही. राहिलं मला जेव्हा वरिष्ठ नेतृत्व सांगून देऊन टाकीन, काय अडचण नाही. आता मला हकलपट्टी करायला सांगितलं होतं पण ते काय केले नाही. याचा अर्थ वरिष्ठ नेतृत्व काय विचारायचे. आमच्या सगळ्या पार्टीबद्दल असणारं एक आपुलकीचं नातं इतक्या वर्षात तयार झालेलं आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्व एवढं दूध खुळं नाही. काही गोष्ट तुम्ही ऐकल्या नाही याचं तुम्हाला भोगावं लागणार आहे खालच्याला, याचा विचार झाला पाहिजे, त्यांना बी कळायला पाहिजे. हे होते अरुण मुंडे, ज्यांनी आपल्या इथल्या स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे आणि या संपूर्ण यश जे आहे तर ते इथल्या शेवगावच्या नागरिकांचं असल्याचं देखील म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, शेवगाव, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.